आहे तो आपण घेऊया. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशा मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. जांभूळपाडा गावचे युवा उद्योजक सन्माननीय गुरुनाथजी फिरंगणे यांचा आम्ही सन्मान करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. किरवली गावचे माजी सरपंच नानू दिगाडकर यांना मी विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण गुरुनाथजी फिरंगणे यांना सन्मानित करायचं आहे. हा सामना प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे. बापगाव संघ आपण कुठेही जाऊ नका, यानंतर लगेच तुमचा सामना असेल. तर व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल गुरुनाथ फिरंगणे स्वतः चांगले क्रिकेटपटू देखील आहेत आणि या हंगामामध्ये आपण पाहतोय की प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोलाचं योगदान मिळत आहे. त्यासाठी त्यांचे शतशः आभार. पुष्पगुच्छ, शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. थँक्यू सो मच गुरुनाथजी फिरंगणे. तर जाऊया आपण मॅचकडे. सामन्याला सुरुवात होते आणि मायक्रोफोनवर यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक, माझे परम मित्र, व्हॉइस ऑफ कुकचे योगेश पाटील. थँक्यू सो मच अजय घरात सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मी सहर्ष स्वागत करतोय आणि आपण जाऊया मित्रांनो आता मात्र पुढील सामन्याच्या दिशेने. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोया साई स्पोर्ट किरवली आणि प्रिन्स 11 पिसे या दोन संघांदरम्यान. इथे मात्र पहिल्या चेंडू थोडीशी आपटी दिली, काय जबरदस्त चपराक फटका आहे, पंच करतो इनफिल्डच्या डोक्यावर आणि चेंडू आता मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पार. पहिल्या चेंडूवर दणदणीत फटका, चौकार. परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा मात्र संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. तर मोठी मॅच असणार आहे, कारण दोन्ही संघ जर पाहिले तर दोन्ही संघांकडे मात्र दांडगे अनुभव असणारे खेळाडू सुद्धा आहेत आणि मात्र एक चांगला बॅटल इथे मात्र कदाचित पाहायला मिळू शकेल. तुल्यबळ संघ आहेत. इथे मात्र पावलांचा वापर, स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ ग्रेट शॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. परंतु सीमारेषा नक्कीच पार झालेला आहे. काय कनेक्शन पाहिलं आपण, जसा चेंडू आला होता तशाच मात्र चेंडूच्या मिरिट प्रमाणे फटका आपण पाहिलं, हे चांगला मिडलिंग झाला आहे, ही चांगली बाब. आणि मात्र कुठेतरी आत्मविश्वास मात्र इथे दुनावेल फलंदाज विजय पाटीलचं असं फटक्याने. धावसंख्या डबल फिगर्स मध्ये पाहतोय आपण, बिनबाद 10. चांगली सुरुवात इथे मात्र प्रिन्स 11 पीसी संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र पंचांचा इशारा मात्र वाईटचा पाहायला मिळतोय, कारण दोन फटके या अगोदर चांगले आले आहेत फलंदाज बॅटमध्ये आणि तोच प्रेशर कुठेतरी मात्र ठिकाणी गोलंदाज केतनवर आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी मात्र कान मंत्र दिला आहे आणि त्या कान मंत्राचा पाहूया कशा प्रकारचा वापर इथे मात्र करतोय. इथे मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आहे, परंतु या ठिकाणी डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत लेफ्टी विनोद. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय त्याच्याकडनं, फिक्की सुद्धा चांगली झाली कारण बॅकअप चांगला आहे आणि या फटक्यामागे फक्त एकच धावेवर संतुष्ट असणार आहे फलंदाज. प्रति 5 षटकांचे आज सामने आपल्याला आज मित्रांनो या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि ज्या ज्यावेळी 5 षटकांचे आपण सामने खेळतोय त्यावेळी दोन्ही संघाकडे एक संधी निर्माण होत असते की तुम्ही कुठल्याही क्षणी सामन्यामध्ये पलटवार करू शकता, कमबॅक करू शकता आणि ही मॅच चांगली होईल त्यात काही शंका नाही. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे, खूपच छान कनेक्शन, डीप लॉंग ऑफला खेळाडू सज्ज होते, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कव्हर, सीमेरेषा पार, वन बाउन्स, हा येतोय चौकार.
काय जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांकडून अटॅकिंग क्रिकेट आपण पाहतोय. कारण सुरुवात केली विजय पाटीलने मोठे फटके खेळण्यासाठी आणि त्यानंतर चेंडू पहिल्याच चेंडूला सामोरं गेला आणि काय जबरदस्त फटका आपण पाहतोय त्याच्या बॅटमधनं. इथे मात्र अजून एक मोठा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी पहिला धक्का लागतो या प्रिन्स 11 पीसीए संघाला. चेंडू बॅक टू द डगआउट. हिरो मूवी मधील हे धुणं आहे, पण फलंदाजी मध्ये प्ले डाऊन झालेला आहे. बॅटला चेंडू स्पर्श केल्यानंतर मात्र चेंडू स्टँडवर धडकला आणि मात्र हा पहिला झटका लागतो चेंडूच्या रूपाने. कारण सुरुवात पाहिली तर चौकार केली होती, त्यानंतर अजून एक मोठा फटका केल्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न कुठेतरी असफल पाहायला मिळतो. या षटकामध्ये आपण जर पाहतो केतनने धावा अधिक खर्च केल्या, परंतु एक विकेट त्याला नक्कीच बाद करण्याची संधी उपलब्ध झाली. तब्बल 16 धावा या पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज लेफ्ट हँड अमित आणि दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल रॉकस्टार राकेश. आणि रॉकी नावाने खूप प्रसिद्ध आहे, मला नक्कीच आताच माहिती मिळते. या परंतु पाहूया कशा प्रकारची ते मात्र गोलंदाजी हाताळेल. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं तर कमबॅक राकेशने केलं होतं आपल्या संघासाठी. इथे मात्र पहा या ठिकाणी सॉफ्ट हँड अर्थात एक संधी निर्माण झाली होती, असं वाटलं की मात्र या ठिकाणी एक सहज सोबत झेल टिपला जाईल, परंतु मात्र या ठिकाणी चेंडू त्याच्या हातामध्ये बरोबर मात्र विसावला नाही. नक्कीच एखाद्या खेळाडूकडून चूक झाल्यावर अनेक प्रकारचे तुमच्याकडे कारणं असतात आणि इथे मात्र कुठेतरी राकेशला पायाला दुखापत झालेली आहे आणि त्याच कारणाने मात्र हा झेल तो मात्र टिपू शकला नाही. होत असतो, या क्रिकेटचा खेळ आहे. परंतु एक संधी नक्कीच निर्माण झाली होती मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पहा अंदाजून फटका आहे, कारण चेंडू ज्यावेळी मात्र या ठिकाणी मिडल करायचं होतं त्यावेळी मात्र कुठेतरी लक्ष विचलित झालं फलंदाजाचं आणि त्याच कारणाने पाहतो की या चेंडूवर कोणत्याही प्रकारचा मात्र समक्ष न झाला नाही. पहा तुम्हाला ज्यावेळी एखादा मोठा फटका केल्याचं असेल तर की तुमचं पूर्णपणे लक्ष केंद्रित असणं हवं आहे गोलन चेंडूवर. किती वेगाने चेंडू येतो, या चेंडूची लेंथ कशा प्रकारची आहे. इथे मात्र जागा बनवली, थोडंसं बॅकफुटला गेले, पूर्णपणे वजन ट्रान्सपोर्ट गेले आणि या ठिकाणी पहा चुकीचं क्षेत्ररक्षण. डीप लॉंग अपला मात्र चेंडू क्लिअर करतो या 4 धावांसाठी. मला फिरतीच्या झुल्ले तो आउटफील्डमध्ये विनोदकडे, परंतु या ठिकाणी मात्र चूक झाली त्याच्याकडनं आणि मात्र चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. विजयच्या बॅटमध्ये अजून एक चांगला फटका पाहतोय आपण आणि आता मात्र ऑन साईडला खूपच छान फटका आहे, परंतु डीप मिडविकेटच्या दिशेमध्ये खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. तो सोनू एंट्री लेट झाली आहे त्याची, परंतु गिरेट असेल का पाहूया. 2 धावा इथं मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एकच धाब्यावर मात्र संतुष्ट हे 2 फलंदाज आपण पाहतोय. या मॅचसाठी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये पंच आहेत गणेश बजागे आणि धावसंख्येला आपण लक्ष वेधलं तर 21 धावा आतापर्यंत या फलंदाजाने जोडलेल्या आहेत. लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतो या, आणि एखाद्या वेळी अशा प्रकारे कॉम्बिनेशन असेल तर गोलंदाजर कुठेतरी थोडंसं दडपण पाहायला मिळत असते, परंतु राकेश पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी साकारतो या. मिस टाइम फटका आहे, चेंडू हवेत आहे, झेल होण्याची संभावना आता नाकारता येणार नाही आणि इथे मात्र पहा जितू चोरगेकडनं मात्र ही चूक झालेली आहे. हताश निराश दृश्य आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ह्या चुका एमडीस पुढे आमनेपडा संघाने केल्या होत्या आणि त्या चुका मात्र त्या संघाला मात्र स्पर्धेच्या बाहेर घेऊन गेल्या. म्हणून मित्रांनो म्हटलं जातं या कॅचेस विन द मॅचेस. पहा अगदी सहज सोपा झेल होता, अगदी शेवटच्या मोमेंटपर्यंत मात्र चेंडू लक्ष केंद्रित केलं होतं, परंतु ऐनवेळी मात्र सुरक्षित हातांची जोडी त्याला मात्र ठेवता आली नाही. गोलंदाजांना साईस्फोट किरवली संघाच्या विकेट हॅट्रिकसाठी सन्माननीय संजय दिगारकर आणि हेमंत भुईर याचकडे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे मात्र लॉफ्टेड फटका आहे, सरळ बॅटने लॉफ करतोय, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे.
गिरवली गावाचा सावरी देवहा गिरवली गावाचा सावरी देवहा उभा राहुनी थाटात उभा राहुनी थाटात वाट बघतोय रे भक्तांची सावरची मनात वाट बघतोय रे भक्तांची सावरची मनात बराच वेळ चेंडू हवेत आणि मात्र कोणत्याही प्रकारची मात्र चूक झाली नाही चेंडूच्या खाली. कुठेवर जीवनदान मिळालं होतं अमितला, परंतु जीवनदानाचा मात्र त्यांनी फायदा उचलता आला नाही. पुन्हा एकदा मोठा फटक्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही आणि त्याच कारणे पाहतो की चेंडूने उंची जास्त गाठली आणि अंतर कमी. तर बाद होण्यापूर्वी फक्त 2च धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि अशा रीतीने मात्र 2 पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होताना आपण पाहतोय. एकूण 23 धावा धावफलकावर आणि रॉकीचं षटक आपण जर पाहिलं तर खूपच छान. एक चौकार रंगी त्याच्या या ओव्हरमध्ये पहिला थोडीशी मिसफील्ड झाली होती, त्यानंतर 7च धावा आपल्या या पहिल्या स्पेलमध्ये मात्र त्याने खर्च केल्या. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल ज्याने आजचा दिवस पूर्णपणे गाजवला, सर्वांचं लक्ष केंद्रित केलं. अर्थात मिडल षटक हाताळणारा गोलंदाज आहे मनोहर, एक्सप्रेस चॅम्पियन म्हणून त्याच्याकडे पाहायला जातो या. आणि मात्र पाहूया या मॅचमध्ये मात्र कशा प्रकारची कामगिरी करतो या. विजय घरतेंची मात्र या संघामध्ये काय भूमिका असते हे मला अजूनही कळत नाही. परंतु त्यांचा जो अनुभव आहे तो मात्र चांगला लाभतो या साईस्पोर्ट किरवली संघासाठी, कारण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मात्र या संघाने एक टायटल जिंकलं, ही मोठी बाब आहे साईस्पोर्ट किरवली संघासाठी. तर तिसऱ्या षटकाचा केली ते मात्र सुरुवात करेल मनोहर राईट ऑफ द विकेटने. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी चुकीचा पाहायला मिळतो या, कारण खेळपट्टी आपण जर पाहिली तर अगदी आपण जर 7व्या ते 6व्या स्टंपवर मात्र चेंडूची लेंथ आपण पाहतोय आणि पंचाने मात्र ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र 1ने पुढे जाते या. 2 गडी बाद 24. यानंतर पुढील सामना असणार आहे स्वर्गीय रोशन स्फोट मुठवाल विरुद्ध आई गावदेवी बापगाव. दोन्ही संघाने मात्र सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. नवीन फलंदाज पाहतो खेळपट्टीवर विनय. इथे मात्र इनसाइड एजचा चेंडू हवेत आहे, परंतु एसटी रेषा डोक्यावर मात्र चेंडू निघून जातो. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि शेवटच्या मोमेंटला अगदी सीमेरेषे लगत चेंडूला ज्यावेळी फील्ड करतायत तत्पुरती मात्र फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. एक रेस लागली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये. तर नक्कीच किरोली संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. मिस्टर संजय दिगाडकर आणि हेमंत भुईर यासकडनं विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे आलेला आहे. तर पाहूया कोणता गोलंदाज इथे मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय. मनोहर पुन्हा एकदा लॉफ्टेड फटकावर पिच चेंडू आहे. ज्याप्रमाणे उंची आहे फलंदाज विनयची, त्या उंचीचा मात्र पुरेपूर फायदा उचलतो या. खूपच छान कनेक्शन आणि षटकाराच्या सैन्यात मात्र धावसंख्या थोडस वेग पकडतो या. तब्बल 32 धावा धावफलकावर. तिसरा षटकचा प्रगतीपथावर आहे. तर एक चांगली स्थिती आपण म्हणू शकतो या प्रिन्स 11 पीसी संघाची, कारण नाणेफेकी हरल्यानंतर मात्र फलंदाजी साकारतोय. परंतु असं वाटतं की 2 गडी त्यांचे स्वस्तात बाद झाले होते, परंतु त्यानंतर पूर्णपणे विजय पाटील आणि विनय आपल्या संघाला सावरताना आणि चांगले फटके सुद्धा त्यांच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न परंतु असफल. थोडासा प्रेशर आता मात्र मनोहर पाहायला मिळतो, कारण या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि मात्र त्याच कारणास्तव आपण पाहतो की या ठिकाणी थोडीशी लाईन त्याची चुकीची पाहायला मिळाली. ज्या कॉन्फिडन्सने मात्र पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती तो कॉन्फिडन्स मात्र या सामन्यामध्ये मात्र त्याच्याकडनं पाहायला मिळत नाही. कमबॅक करावं लागेल. पहा या ठिकाणी अजून एक खराब लेंथ, अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू लँड झालेला आहे आणि मात्र पंतांकडे नो बॉलचा इशारा पाहायला मिळते. तर हा नो बॉलच नसेल तर फलंदाजांना एक मेजवानी सुद्धा असेल, कारण या पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट.
आतापर्यंत विरुद्ध विकेटचा मारा करत होता, परंतु आता मात्र राऊंड विकेट नेलेला आहे आणि राऊंड विकेटने मात्र पाहुजा कशा प्रकारची गोलंदाजी साकारेल. दुरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चुकीची उजव्या स्टिचच्या बाहेर निघून जातो. या पंचांचा वाईटचा इशारा. फिरिट कंटिन्यू असणार आहे. खूपच महागडे षटक आतापर्यंत पाहतोय. आतापर्यंत फक्त 2च लिगल चेंडू त्याच्याकडे पाहायला मिळाले आहेत आणि तब्बल 4 स्वेअर चेंडू, म्हणजे कुठेतरी लांबलचक षटक आपल्याला हा पाहायला मिळेल. फ्रीक चेंडू आहे पहा, अजूनही इथे मात्र खराब चेंडूची पैकी पाहायला मिळते. या धनुभाई हा षटक समाप्त होण्याचं नाव घेत नाही, ज्याप्रमाणे इथे मात्र अतिरिक्त चेंडूंची आपल्याला वारंवार फेकी पाहायला मिळते. या कुठेतरी कानमंत्राचा नक्कीच गरज असेल साईस्पोर्ट किरोली संघाला, कारण ज्याप्रमाणे खूपच खराब गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान गुरुनाथ फिरंगणे मात्र आमच्यापासून रजा घेत आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं योगदान लाभलेलं आहे. सुंदर ट्रॉफीज आपण पाहतोय प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी, जे आम्हाला त्यांच्याकडनं लाभलेलं आहे. चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि युवा उद्योजक आहेत जांभूळपाडा गावातील, त्यांचा मी नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतोय. इथे मात्र फ्री चेंडू आता ऑन साईडला पिक करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू निघून जाईल. कारपिटच्या साने कॉर्नरच्या दिशेने रॉकी आहेत, चांगला फेक करतात त्या ठिकाणी, परंतु पहा गोलंदाजाला मात्र व्यवस्थित चेंडू गॅदर करता आला नाही, परंतु दत्ताकडे मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळतो. या धावसंख्या पोहोचते या 37 या आकड्यावर. या षटकानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे कुठेतरी असं वाटतं की 50 धाबांचा टप्पा या ठिकाणी प्रिन्स 11 पीसी संघ कदाचित पूर्ण करू शकेल, ज्याप्रमाणे स्थिती आहे धावफलकावर. या ठिकाणी थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न करतो. या कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र फटका खेळायचा होता, परंतु त्यासाठी मात्र टायमिंग मात्र बरोबर झालं नाही. डीपमध्ये खेळाडू आहेत, चांगली फेकी पाहायला मिळते. या एकच धाव कुठेतरी पाहिला तर हा षटक लांब लचक पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण जर पाहिले तर मनोहरने तब्बल 9 चेंडूंची फेकी केलेली आहे. इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आहे चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर, आउटस्टँडिंग शॉट आणि चेंडू मात्र निघून जाईल. आणि मात्र अजून एक गोलंदाज किरोली गावातीलच मात्र या ठिकाणी महागडं पाहायला मिळतोय षटक. इथे मात्र थोडासा हेलिकॉप्टर अंदाजाने मात्र फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी इष्टा उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि विनयची खेळीचा इथे मात्र अंत होतोय. लागणारा 3रा झटका प्रिन्स 11 पीसी संघाला. तू भंडारी सावरदेव माझा, तू मार्कंड मल्हारी सावरदेव माझा. तू भोळा तू भंडारी सावरदेव माझा, तू मार्तंड मल्हारी सावरदेव माझा. आता जातीला नाव येतो सावरदेव माझा, सारे जमान्यात दिसला यो सावरदेव माझा. तर आता मात्र कुठेतरी हा लांब लचक मात्र षटक समाप्त झाला आहे, परंतु षटकाचा अंत चांगला पाहायला मिळाला, कारण शेवटच्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केली. जणू का असं वाटलं होतं की मात्र विनय मोठी इनिंग साकारेल, परंतु 15 धावांचं चांगलं योगदान आपल्या संघासाठी देत असताना 2 षटकारांच्या साहाय्याने फक्त 5 चेंडूंना सामोरा गेला आणि मात्र या ठिकाणी 3रा झटका पाहतोय प्रिन्स 11 संघासाठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 3 गडी बाद 44. अजूनही आपण 12 चेंडूंचा खेळ इथे मात्र पाहणार आहोत. तर थोडासा मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक पाहतोय, कारण आज आपण जर पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे सूर्य तापलेला आहे आणि मात्र अशा या सूर्याच्या किरणांमुळे मात्र खेळाडूंची ऊर्जा ही नेहमीच कमी होत असते आणि मात्र ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण पाहतो की वारंवार पाण्याची मागणी केली जात आहे. परंतु कोण कोणाला पाणी पाहिजे या मॅचमध्ये पाहूया. यानंतर दोन्ही संघाने पूर्णपणे सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. रोशन स्पोर्ट मुठवल संघाचा कॅप्टन आणि आई गावदेवी बापगाव संघाचा कॅप्टन. नवीन
षटकाला इथं मात्र सुरुवात करेल, परंतु राकेशचं हे दुसरं स्पेलमध्ये दुसरं षटक असणार आहे या सामन्यातील. संजय दिगाडकर आणि हेमंत भुईर यांच्याकडनं विकेट ट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि दुसऱ्या स्पेलमध्ये पाहूया राकेश कशा प्रकारे गोलंदाजी साकारतो. पहिल्या स्पेलमध्ये खूपच छान गोलंदाजी साकारली, फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आणि इथे मात्र स्वागत केलं आहे राकेशचं षटकाराने. पहिला चेंडू षटकाराने तब्बल प्रिन्स 11 पीसीएस संघाच्या 50 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. काय जबरदस्त शॉट पाहिला आपण, अगदी बॅटच्या मधोमध चेंडूला मात्र पिकअप केला आणि मात्र अंतर सुद्धा मात्र चांगलं प्राप्त केलेलं आहे. पूर्णपणे मोहर लागली होती त्या फटक्यावर 6 धाब्यांची. पहिल्या चेंडूवर षटकार राकेश इथे मात्र खर्च करतो आणि इथे मात्र इनसाइड आउटचा लाजवाब फटका. क्या बात आहे, अगदी फ्लॅट सिक्सर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आजच्या दिवसातील सर्वाधिक चांगला फटका म्हटलं तर वागोट ठरणार नाही. इनसाइड आउट आणि काय जबरदस्तीसाठी मात्र मिडलिंग केला आहे. अगदी हवेचे रोखाने मात्र फटका पाहिला आपण. आणि वैयक्तिक आपण जर धावा पाहिल्या विजय पाटीलच्या तर 3 षटकार आणि 2 चौकारांच्या साहाय्याने 29 धावांवर नाबाद केलतो. यांनी एकूण धावसंख्या संघाची पाहिली तर तब्बल 56 धावा. काय जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय. आणि हा षटक कुठेतरी राकेशचं मागणा ठरताना आपण पाहतोय. कारण आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी फेकले, दोन्ही चेंडूंवर मात्र बिग हिट आपण पाहतोय. 12 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या आणि इथे मात्र कुठेतरी परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. पूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये आपण पीसीएस संघाला इथे मात्र पाहतोय. कारण तब्बल 63 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि अजूनही 8 चेंडूचा आपण खेळ पाहणार आहोत. खूपच छान कार्य फलंदाजांचं. विकेट्स घेणं आता मात्र फार इम्पॉर्टंट असेल किरोली संघाला. इथे मात्र चेंडूला आपली दिली, परंतु या ठिकाणी चेंडू हवेत आहे. फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय आणि मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही अभयच्या माध्यमातून. आणि मात्र या ठिकाणी चौथा झटका लागतोय प्रिन्स 11 पीसी संघाला. परंतु पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु मिस टाइम फटका झाला. कारण चेंडूला आपली सुद्धा दिली होती, परंतु लेंथ आपण जर पाहिली तर ऑफ स्टंपला होती. कुठेतरी खेचून मारण्याचा त्याने प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र असफल. नवीन फलंदाज मयूर पाटील मागील सामन्यातील हिरो, परंतु इथे मात्र विजय पाटीलचा धमाका. जबरदस्त या ठिकाणी मात्र फटकेबाजी, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. अजून एक बिग हिट, षटकार. दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे बघील पापावर, अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे बघील तब्बल या षटकामध्ये सिल्वर जुगडी इथे मात्र या ठिकाणी धावा खर्च केल्या. 25 धावांचं षटक आपण पाहिलं या ठिकाणी राकेशचं. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर खूपच चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्या, तर 2 षटकांचा आपण जर स्पेल पाहिला तर 32 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. आणि जर विजय पाटीलची तर वैयक्तिक धावसंख्या आपण जर पाहिली तर 42 या धावांवर खेळतो या. आणि चेंडू जर पाहिली तर फक्त 14 चेंडूवर तो सामोरा गेलेला आहे. आणि सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 69 धावा.
डावातील शेवटचं षटक आहे गोरखनाथ दिगाटकर. इथे मात्र चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतोय आणि मात्र या ठिकाणी कॉट अँड बोल्ड सेफ हँड फलंदाज बाद. फलंदाज जाऊन मात्र या ठिकाणी चेंडूवर झेप घेतोय. चांगला झेल समाप्त केलेला आहे. लागणारा हा 5वा झटका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महेंद्र. धावसंख्या स्थिर आहे 5 गडी बाद 69. खूपच छान स्कोर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अजून 5 चेंडूचा आपण खेळ पाहणार आहोत. निराश केला आज गोलंदाजाने साईस्फोट किरोली संघाच्या. फुलटा चेंडू आहे पुन्हा एकदा इनसाइड चा फटका. चेंडू हवेत आहे परंतु या ठिकाणी डीप मध्ये केतन कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. खूपच छान झेल समाप्त केलेला आहे. नक्कीच त्याच दिशेने आपण एक फटका विजय पाटीलच्या बॅटमध्ये पाहिला होता. परंतु त्या ठिकाणी क्षेत्र थोडेसे वाईट उभे होते. परंतु अगदी आता मात्र या ठिकाणी पाहिलं तर अगदी चांगल्या स्थानावर उभे असताना एक चांगला झेल मात्र समाप्त केला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट्स प्राप्त केले गोरखनाथने आणि या चेंडूवर जर विकेट्स प्राप्त केला तर नक्कीच विकेट हॅट्रिक पूर्ण होईल आणि त्या हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संजय दिगाटकर आणि हेमंत भुईर यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय सोपान. या ठिकाणी असं वाटलं की मात्र चेंडू इष्टांना स्पर्श करेल. पटल्यानंतर थोडंसं खाली राहिला होता आणि पंचांचा मात्र बायचा इशारा कारण निरीक्षकांकडून थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि मात्र अवंतर धावसंख्येत भर होते. 70 धावा 70 धावा स्कोर कार्डवर. आतापर्यंत हा षटक कुठेतरी लाभदायक षटक आपल्याला पाहायला मिळतोय कारण सर्वच गोलंदाजांनी निराश केलं. परंतु गोरखनाथ मात्र या ठिकाणी जबरदस्त अचूक लेंथ आणि अचूक टप्प्यावर आतापर्यंत गोलंदाजी साकारताना पहा. अजून एक चांगल्या चेंडूची पैकी पाहायला मिळते. बरोबर मात्र मिडल झालं नाही. फक्त सिंगलच धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. म्हणजे नक्कीच विजय पाटील बाद झाल्यानंतर आता मात्र कुठेतरी धावा वेगळ्या येत होत्या. त्या धावांवर मात्र कंट्रोल आपण पाहतोय. याचं कारण गोरखनाथ ने मात्र विकेट टेकिंग चेंडू इथे मात्र हाताळले आणि मात्र त्या धावांवर कुठेतरी ब्रेक लावण्यामध्ये यश किरोली संघाला आलेलं आहे. इथे मात्र सरळ बॅट लॉप करतोय. डीप लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे विनोद. चांगला क्षेत्ररक्षणात 2 धावाचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र हा प्रयत्न कदाचित धोकादायक होऊ शकेल परंतु शेवटच्या षटकी मात्र नाकारलं आणि एकच धावेवर समाधानी मानतायत. तर पहिल्या डावातील हा शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू मात्र पेस करेल सोपान पाटील. खूपच छान लेंथ आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा मात्र आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. तर अशा रीतीने मात्र पहिल्या डावाचा खेळ समाप्त. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 72 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 73 धावांचं भटलं मोठं आव्हान आहे साईस्फोट किरोली संघासमोर. या आव्हानाचा पाहूया कशा रीतीने पाठलाग केला जाईल. तत्पुरते आपण पुढील सामन्याची या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. गवदोवी बापगाव संघाचे कॅप्टन आणि त्यानंतर रोशनफोर मुठवत संघाचा कॅप्टन ने लगेचच यायचं आहे नाणेफेकीसाठी. आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी पाहू शकता 5 षटकांचा पहिल्या इनिंग इथे मात्र समाप्त झाली. 7 गडी गमावले 72 धावा इथे मात्र जोडल्या आणि हे आपल्या समवेत बॅटिंग स्क्वॉड सर्वाधिक जास्त धावसंख्या आपण जर पाहिली तर विजय पाटीलच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या तब्बल 42 धावांची तुफानी इनिंग्स त्यांनी साकारली. त्यानंतर चंदूच्या बॅटमध्ये 4 धावा पाहिला आपल्याला. अमित 2 धावांवर इथे मात्र ठिकाणी निराश केलं. 15 धावा विनयच्या बॅटमधनं. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तर लगेच आपण नाणेफेकी करणार आहोत. तर आमने पाडागावचे डासिंग सदस्य सन्माननीय सुभाषजी जाधव साहेबांना विनंती असेल की तुमच्या शुभ हस्ते या दोन संघामध्ये आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे.
तर हा सामना सुद्धा प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे दोन्ही संघाच्या माहितीसाठी. सन्माननीय आदरणीय सुभाजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण या दोन संघांमध्ये नाणेफेकी करतोय. अजय गरज सुद्धा तिथे उपस्थित झालेले आहेत. दोन्ही कॅप्टनला मात्र नियमांची मात्र या ठिकाणी माहिती देत असताना आणि मात्र नाणेफेकी झालेली आहे आणि नाणेफेकीचा कौल जातो या रोशन स्पोर्ट मुटवल संघाच्या बाजूने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. या ठिकाणी पाहूया साई स्पोर्ट किरोली संघ कशा प्रकारची मात्र या ठिकाणी फलंदाजी करतो. या धावसंख्या पाहिली तर खूपच छान. इथे मात्र पालामध्ये तब्बल 72 धावा जोडल्या. 73 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघ आपण चेंडू निवडून घ्यायचे आहेत. बाबगाव संघ तर नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द सिरीज साठी एक सुंदर फॅन देणार आहोत आणि जे आम्हाला लाभलेले आहेत सन्माननीय हेमंतजी गुरुनाथ घरत यांच्या माध्यमातून त्यांचं मी या आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. कारण खूप चांगलं योगदान आहे हेमंत घरत यांच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर सर्व दात्यांचं मी आभार व्यक्त करतोय. कारण मित्रांनो तुमच्या माध्यमातून एखाद्या स्पर्धेला जर मात्र हातभार लागला नाही तर मात्र एखादी स्पर्धा यशस्वी होत नसते. या परंतु आपल्या परिसराचा विचार तर नक्कीच खूप संख्या आहेत दानशूर व्यक्तींची आणि मात्र त्यांच्याच मुले पाहतो की आयोजक मोठमोठ्या स्पर्धा आयोजित करत असतात आणि त्या स्पर्धा सक्सेसफुल होताना सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. या स्पर्धेचं आयोजन सुद्धा आपण जर पाहिल्यावर खूपच छान आयोजन आपण पाहतो की जय हनुमान चषक 2021 जय मल्हार स्पोर्ट किरवली संघाच्या माध्यमातून 4 दिवसांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा दुसरा दिवस आहे आणि आज सर्वच सामने आपण जर पाहिले तर प्रति 5 षटकांची केले होते. या तर ही सुद्धा चांगली उपलब्धी निर्माण केलेली आहे ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनने की प्रत्येक सामना आपण या असोसिएशनच्या माध्यमातून 5 षटकांची पाहतोय. तर डावाला सुरुवात होते आणि डावाची सुरुवात करण्यासाठी मात्र 2 सलामीवीर गोरखनाथ दिगाटकर विथ राठी विनोद बजागे. पहिला चेंडू स्वीप करतोय. काय जबरदस्त या ठिकाणी टायमिंग आहे, काय आत्मविश्वास आहे आणि मग चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर हा पहिला चौकार. नक्कीच या धावांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र गोरखनाथला मात्र नक्कीच टिकून राहावं लागेल आणि जी इनिंग्स पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी समाप्त केली होती तीच इनिंग्स मात्र ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात करतोय. अगदी सहजपणे मात्र हा शॉट केलेला आहे, कुठेही न डगमगतात. काय टायमिंग पाहायला मिळालं आणि चौकाराने मात्र आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खाली क्षेत्र आहे, चेंडू निघून जाईल तीच दिशा तसाच फटका. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. खूपच छान. इथे मात्र या ठिकाणी शॉट सिलेक्शन आपण पाहतोय आणि मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये थोडंसं दडपण आपल्याला विणेवर पाहायला म्हणजे कारण तब्बल 2 चेंडू आतापर्यंत फेकले आणि दोन्ही चेंडूंवर आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले आणि आता मात्र फलंदाजाची सुवर्ण संधी आहे. जर एखादा फलंदाज सिक्सर हॅट्रिक किंवा पूर्ण केली तर संजय दिगाडकर आणि हेमंत भुईर यांच्या माध्यमातून 1000 रुपये कॅश प्राईज. म्हणजे त्यांचं म्हणणं की तुम्ही पारितोषिक घेऊन जायचं आहे, नाही घेतले तर मात्र कमिटी जप्त करेल. काय शॉट आहे, जबरदस्त मिड ऑफला बीट करतोय आणि चेंडू निघून जाईल डीप लॉंग ऑफ सिमेरच्या पलीकडे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पाहिले तर नक्कीच डाबाच्या एंडला 3 चेंडूमध्ये 3 चौकार प्राप्त केले. तर परंतु या ठिकाणी सुरुवातीलाच पाहतोय मी नक्कीच म्हणणार होतो की चौकार हॅट्रिकसाठी सुद्धा पारितोषिक आहे, परंतु विजय घरतने मात्र मला थांबवलं. अन्यथा हे कॅश प्राईज कदाचित गोरखनाथच्या खिशामध्ये असतं. परंतु या ठिकाणी पहा थोडं चेंडूला आपटी दिली
थोडासा बाउन्स झाला आणि त्या बाउन्समध्ये मात्र फलंदाज बीट झालेला आहे. तर पहिला निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळण्यामध्ये विनयला आता मात्र कुठेतरी यश प्राप्त झालेलं आहे. कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये पाहिले तर काय जबरदस्त फटकेबाजी गोरखचा क्लास आपल्याला या पहिल्या 3 चेंडूमध्ये पाहायला मिळाला. 2 चौकार ऑन साईडला तर 1 चौकार ऑफ साईडच्या दिशेने तंत्रशुद्ध फटके 360 डिग्री अशी फटकेबाजी तो नेहमी साकारत असतो. इथे मात्र चेंडूचा पाठलाग केलेला आहे. नक्कीच या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण आहे. खराब शॉट, खराब क्षेत्ररक्षण. परिणाम चांगला आहे किरोली संघासाठी की हा चेंडू निघून गेलाय सीमेरेषे पलीकडे 4 धावांसाठी. मार्केट आता आपल्या मध्ये खर्च केला आणि प्लस पॉईंट असं की एकही गडी किरोली संघाने मात्र या ठिकाणी गमावला नाही. हे एक जमेची बाजू असणार आहे. कारण सर्वोच्च षटक गोरखनाथने मात्र खेळून काढलं आणि या दुसऱ्या पिटीच्या षटकामध्ये पाहूया राठी विनोद कडनं मात्र कशा प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट आहे 73 धावांचं. ज्याप्रमाणे सुरुवात होणं गरजेची होती तशाच प्रकारे सुरुवात इथे मात्र साईस्पोर्ट किरोली संघाची आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण गोरखनाथ चांगल्या टचमध्ये आहे. अनेक स्पर्धेमध्ये मात्र त्याचा चांगला योगदान लाभतो या संघाला आणि त्याच कारणाने की या सत्रामध्ये साईस्पोर्ट किरोली संघ आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. आता मात्र 4 षटकामध्ये अर्थात 24 चेंडूमध्ये तुम्हाला अजूनही 56 धावा जोडायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 14च्या सरासरीने इथे मात्र धावा जोडायच्या आहेत किंवा त्याच्या पलीकडे सुद्धा तुम्ही धावा जोडू शकता. परंतु आपण जरा अस्सिंग रन रेट पाहिलं तर 14चं आहे. पहिल्या पिटीच्या षटकामध्ये 2 खेळाडू मात्र डीपमध्ये असतात परंतु दुसऱ्या पिटीचा षटक आपण जर पाहिले तर 3 खेळाडू डीपमध्ये आहेत. एक मिडविकेटच्या रिजनमध्ये पाहतोय आपण एक डीप लॉंग ऑफला आहे आणि कव्हर पॉईंटच्या दिशेने. चला खेळ सुरू करायचा आहे कारण यानंतर आम्हाला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत आणि ते 2 सामने सुद्धा आम्हाला प्रत्येकी 5 षटकांचेच खेळवायचे आहेत जेणेकरून तुमचा आम्हाला सहकार्य लागला तर दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतो या विजय पाटील. इथे मात्र इनपिटच्या डोक्यावर काय फटका आहे. चेंडू निघून जाईल. पहिल्या इनिंग्स मध्ये विजय पाटीलने काय इनसाइड आउटचा फटका केला होता आणि मात्र या इनिंगचा आपण जर विचार केला तर खरोखरच किरोलीचा सेवक म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो. अर्थात गोरखनाथ दिगाडकरच्या बॅटमध्ये काय क्लासिकल फटका आपण पाहतोय. अगदी पॉईंटच्या डोक्यावर मात्र या ठिकाणी चेंडू काढण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालेलं आहे. पुन्हा एकदा खूपच छान फटका आहे परंतु हा चेंडू मात्र कार्पेटच्या सहाने निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. होया तू भिंडारी सावरदेव माझा तू मार्कंड मल्हारी सावरदेव माझा भोळा तू भंडारी सावरदेव माझा. थँक्यू डीजे. आतापर्यंत पाहिलं तर चौकार आणि षटकारामध्ये ते मात्र फलंदाज डील करतात आणि सर्वच धावा गोरखच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पाहता पाहता 27 धावा स्कोर कार्डवर आणि विनोद बजागेने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर हनुमान दिगाडकर याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु आतापर्यंत विनोदने एकही चेंडूचा सामना केला नाही. ज्यावेळी त्याला संधी मिळेल त्यावेळी आपण पाहूया कशा प्रकारे खेळ तो मात्र साकारेल. आणि या ठिकाणी ऑन साईडला या ठिकाणी फटका फसला आहे कारण क्षेत्ररक्षक झेलवर जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु 5 झेल ड्रॉप. खूप मोठी चुकी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कारण गोरखनाथ सारख्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान देत असाल तर तुम्ही कुठेतरी या सामन्यापासून वंचित सुद्धा राहू शकता. ज्याप्रमाणे फलंदाजी ते मात्र आतापर्यंत पाहिलेली आहे आपण. उंची सुद्धा जास्त होती या फटक्यामागे आणि हवेच्या अगेन्स्ट आपण पाहतो की झेल घेण्यासाठी मात्र चांगला अनुमान लावला होता क्षेत्ररक्षकाने परंतु
खिलाडूपर्यंत मात्र चेंडू या ठिकाणी हवं तसं कॅरीच झाला नाही. 2 धावा अतिशय वेगाने इथे मात्र पूर्ण केल्या. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर, परंतु फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चेंडू आणि इथे मात्र कोणती चूक होणार नाही. तर गोरख नावाचा एक वादळ निर्माण झाला तर तो आता मात्र कुठेतरी शांत होताना, परंतु ज्या धाबांची आवश्यकता होती त्या धाबा त्याच्या बॅटमध्ये आपण या ठिकाणी पाहिलेल्या तब्बल 29 धाबांची इनिंग्स साकारलेली आहे फक्त 10 चेंडूमध्ये. कुठेतरी विकेटची आवश्यकता होती आणि तो विकेट्स मात्र या दुसऱ्या ओव्हरमध्ये विजय पाटीलने आपल्या संघाला मिळवून दिलं. परंतु खूपच छान फलंदाजी इथे मात्र आपण पाहिली. तब्बल 29 धाबा त्याच्या बाटमध्ये पाहिल्या आणि मात्र वन डाऊन आता मात्र फलंदाज एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी विनोद, लेफ्टी अँड रायटी विनोद बजागे. आणि पाहूया कशा प्रकारची या ठिकाणी मात्र फलंदाजी आपल्याला या दोन फलंदाजांच्या वतीने मात्र पाहायला लागली. पायाबंदी चांगली झालेली आहे, परंतु तुम्हाला आता उंच इमारत बांधायची असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी चांगलं कार्य करायला लागेल. म्हणजे चांगलं सिमेंटचा तुम्हाला चांगला वापर करावा लागेल. परंतु कुठे जोडी तोडण्यामध्ये गोलंदाजाला नक्कीच यश आलेलं आहे. विजय पाटील अष्टपैलू कामगिरी साकारतोय आपल्या संघासाठी, कारण फलंदाजीमध्ये सुद्धा पाहिलं तर 42 धाबांचं योगदान दिलं होतं मयूर पाटील. इथे मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. या अपील मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांचा मात्र ठिकाणी वाईटचा इशारा. पहा किती संख्येने इथे मात्र दोन्ही संघांची पाठीराखी आहेत. हाच तर ग्रामीण क्रिकेटचा केला आहे. ग्रामीण क्रिकेटची मजाच वेगळी असते या, कारण एकीचं बल काय असतं या ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या. आणि इथे मात्र कुठेतरी पंचांवर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला होता. असं वाटलं की मात्र ठिकाणी थोडंसं सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु मात्र एक चांगला डिसिजन दोन्ही पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या अवंतर धावसंख्येत भर झाली. 30 धावा. इथे मात्र स्विच हिट, पलटी शॉट, कनेक्शन चांगला आहे आणि परिणाम सुद्धा चांगला पाहायला मिळेल. चेंडू निघून जातो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. पंचांचा इशारा षटकार. काय विश्वास आहे स्वतःवर, कारण पहिल्याच चेंडूला सामोरा गेला विनोद आणि मात्र पहिल्याच चेंडूवर स्विच हिट आणि मात्र त्या स्विच हिट फटक्यामध्ये पाहिलं तर षटकार प्राप्त करतो. या म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे स्वतःवर. खूपच छान फटका इथं आपण पाहतोय. आजचा दिवस जर पाहिलं तर नक्कीच सर्वच काही आपल्याला आज पाहायला मिळाले. चांगले फटके, चांगली गोलंदाजी, त्यानंतर चांगल्या इनिंग्स, चांगलं सेलिब्रेशन, चांगले दृश्य. खरोखरच आजचा दिवसाचा खेळ सर्वांनाच मात्र प्रभावित करून जाईल, त्यात काही शंका नाही. धावसंख्या पोहोचते 36 आकड्यावर. या ठिकाणी पावलांचा वापर केला आहे. सरळ बॅट लॉप करतो. या डीप लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आहे अमित. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि मात्र जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंगचा प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या नक्कीच मित्र एवढंच पण की आपल्या संघासाठी कुठेतरी 2 धावा अमितने वाचवलेल्या आहेत. एकूण धावसंख्या पाहिल्या तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 38 धावा. आपल्या स्क्रीनवर मित्रांनो आपण ही मॅच समरी आपण पाहू शकता. आतापर्यंत खूपच छान फलंदाजी केली होती गोरखनाथने, मात्र 29 धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र माघारी परतला. विनोद कुठे वैयक्तिक 8 धावांवर आणि आपण समीकरण पाहू शकता. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 35 धाब्यांची गरज. म्हणजे आज आपण जर पाहिल्या तर कुठलीही धावसंख्या मात्र सेफ्टी नसणार आहे. ज्याप्रमाणे फलंदाज पूर्णपणे या खेळपट्टीचा चांगला प्रमाणे वापर करतायत. चांगला या ठिकाणी स्ट्रोक त्यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटा विकेट आहे आणि एखाद्या वेळी जर बॅटच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू जर मिडल झाला तर मात्र थांबत नाही. अगदी सीमेरेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळतो आणि मात्र वातावरणामध्ये थोडंसं क्लायमेट चेंजेस पाहायला मिळतो.
आणि हे सांगणं सुद्धा मात्र आता कठीण होतं की कधी हिवाळा चालू होईल आणि कधी उन्हाळा चालू होईल, कधी पावसाला सुरू होईल. कारण काल सुद्धा पाहिलं तर पावसाने हजेरी लावली आणि माझ्या जीवनाच्या कारकिर्दीत मी प्रथमच पाहिलं की जानेवारी महिन्यामध्ये पावसाचं आपल्याला नक्कीच कुठेतरी दर्शन झालं. 2020ला मात्र लोक कंटाळलेली होती अगदी कोरोनाच्या या रुग्णाने, परंतु 2021 मध्ये सुद्धा मात्र वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला खेळ सुरू ठेवा. तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल विजय पाटील आणि या ओव्हरमध्ये मात्र प्रथमतः सामोरा जाणार आहे लेफ्टी विनोद. 18 चेंडू जिंकण्यासाठी 35 धाब्यांची गरज. इथे मात्र पहिल्या चेंडू मात्र पाहिला तर चेंज ऑफ पेस अगदी मिडल अप स्टंप मात्र चेंडू हाताळला असता आणि अगदी कातेत पकडला आहे पंचांनी आणि मात्र विनोदला मात्र माघारी परतावा लागतो. या लेग बिफोरच्या रूपाने बाद होतोय. ना चैन से जीने दे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या पहिल्या चेंडूवर मात्र बिग हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही आणि खूपच मोठे विकेट्स इथे मात्र प्राप्त केले आहे लेफ्टी विनोदच्या रूपाने. विनोद बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज जितू चोरगे. क्षमता आहे जितूकडे, कारण मोठमोठे फटके खेळण्याच्या तो मात्र नक्कीच या ठिकाणी स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवतो या आणि मात्र तशाच फटक्यांची आवश्यकता आहे. बॅटिंग काढता पाहिलं तर नक्कीच अजूनही लांबलचक बॅटिंग ऑर्डर आहे सोनू दिगाडकर. आपण जर पाहिलं तर स्वर्गीय सुनील स्मृती चषकातील हिरो अवघ्या 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना मात्र प्रेशरच्या मोमेंटमध्ये आला फलंदाजी करण्यासाठी आणि काय जबरदस्त फटका सिक्सर त्यांनी मात्र लगावला आणि तिथून मात्र किरोली संघाने त्या स्पर्धेवर आपलं नाव कोरलं आणि आता मात्र कुठेतरी या ठिकाणी संकट मोचकाची भूमिका जितूला मात्र पार पाडायची आहे, कारण 2 महत्त्वाचे खंबे इथे मात्र या ठिकाणी गारद झालेले आहेत. समीकरण असणार आहे 17 चेंडू 35 धावांचं आणि पाहूया कसा प्रकारचा रोल इथे मात्र या ठिकाणी अदा करतोय विजय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आणि इथे मात्र आलेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा जोरदार अपील पाहायला मिळाली. पंचांवर कुठे मात्र प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या ठिकाणी पहा फलंदाज दुसरे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. पंचांचा लेग बायचा इशारा. जितू करणं त्यांच्यावर एक जबाबदारी होती की या ठिकाणी मॅच ते फिनिश करू शकले असते, परंतु मात्र धावतीच्या स्वरूपात मात्र बाद होते. नवीन फलंदाज दत्ता दिगाडकर. लागणारा हा तिसरा झटका आपण पाहतोय साई स्पोर्ट किरोली संघाला. जितू मात्र एकही धावाचं योगदान दिलं नाही आणि आतापर्यंत तिथे 2 फलंदाज बाद झालेले आहेत, अर्थात विनोद आणि जितू यांना मात्र आपलं खातं उघडता आलं नाही. एकपेव गोरखनाथने खूपच चांगले स्टार्ट करून दिलं आपल्या संघाला. 29 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं होतं आणि आता मात्र पाहूया त्यांचे छोटे बंधू अर्थात दत्ता आलेले आहेत आणि दत्ता मात्र कशा प्रकारची फलंदाजी साकारेल पाहूया. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण दत्ताच्या बॅटमध्ये 2 सिक्सर पाहिलेले आहेत. क्षमता ठेवतो या मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु क्षमतेने आता मात्र काही होणार नाही. तुम्हाला चांगला खेळ इथे मात्र प्राप्त करावा लागेल. एकूण धावसंख्या आहे 39. 16 चेंडू आणि विजयासाठी 34 धाब्यांची गरज. आल्याला इथे मात्र मोठा फटका केला जातो या, परंतु काय अमित शत्रक्षणात नमुना इथे मात्र सादर करतो या. खूपच छान, अगदी स्वतःला मात्र या ठिकाणी झोकून देतो. या पूर्ण प्रयत्न आहे अमितचा की मात्र या ठिकाणी माझ्याकडनं बेस्ट क्रिकेट इथे मात्र मी दाखविल प्रेक्षकांना, आपल्या संघासाठी चांगलं कार्य करेल आणि ते कुठेतरी कार्य सफल होत आहेत. एखादा फलंदाज तुम्हाला सामना जिंकू देऊ शकतो या, एखादा गोलंदाज सुद्धा मात्र तुम्हाला सामना जिंकू शकतो, परंतु आउटफील्डमध्ये शत्रक्षणाची भूमिका फार अवघड असते आणि ती भूमिका इथे मात्र या ठिकाणी पार पाडतोय अमित. वारंवार लॉंगांच्या दिशेमध्ये चांगलं कार्य आपल्या संघासाठी. आतापर्यंत कुठेतरी विजयचं चांगलं षटक पाहायला मिळतोय, कारण एकही मोठा फटका केल्यासाठी मात्र संधी फलंदाजांना निर्माण करून दिली नाही. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. चेंडू कार्पेट साने निघून जातो या डीप मध्ये. खेळाडू दुरून येतात, थोडंसं खंबलिंग झाली त्या ठिकाणी आणि फलंदाज तब्बल
2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. काही सामना ज्या षटकाची आवश्यकता होती तो कमबॅक षटक कुठेतरी मात्र या ठिकाणी विजय या पाटील हाताळतोय. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढेल, परंतु या ठिकाणी तशा प्रकारची लेंथ आतापर्यंत विजयने मात्र हाताळली नाही. अनुभव आहे त्याच्याकडे आणि तो अनुभव मात्र पूर्णपणे या ठिकाणी झोकतोय. धावसंख्या आपण जर पाहिली तर आतापर्यंत 42 आणि आता मात्र समीकरण आपण जर पाहिलं तर 14 चेंडू मध्ये 30 धाब्यांची गरज आहे. पुलटा चेंडू आहे, सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न कदाचित घातकी ठरू शकेल कारण वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे आणि इथे मात्र रायटी विनोद निराश पावलाने माघारी पडतो. जलबाच्या स्वरूपात अजून एक धक्का साई स्पोर्ट किरवली संघाला. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. कधी गोलंदाजी करणारा संघ कमबॅक पलटवार करतो तर कधी फलंदाजी करणारा संघ मात्र पलटवार करत असतो. परंतु हा फटका कुठेतरी मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित हा तुम्ही चेंडू स्क्वेअर लेग असेल मिड विकेट असेल हा क्षेत्र क्लिअर करू शकले असते, परंतु सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न केला. मिस टाइम फटका झाला, चेंडू बराच वेळ हवेत होता आणि अगदी सहज सोपा झेल इथं मात्र समाप्त केला आहे लॉंग ऑफच्या दिशेने साहिलच्या माध्यमातून. एक क्षण असं वाटलं की ज्याप्रमाणे गोरखनाथ फलंदाजी करत होता की अगदी सहज सोपा जो टार्गेट आहे तो मात्र इथे पूर्ण केला जाईल, परंतु पहा हा षटक इथे मात्र पाहिलं होते. आतापर्यंत 3 गडी या षटकामध्ये मात्र बाद झालेले आहेत. एक धावचीच्या स्वरूपात असेल तर 2 झेल, एक झेलबाच्या स्वरूपात आणि एक लेग बिफोरच्या रूपाने. खूपच छान गोलंदाजी. आता मात्र समीकरण असेल 13 चेंडू आणि 31 धापींची गरज. जबरदस्त या ठिकाणी मात्र क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळतो. या नवीन फलंदाज सोनू दिगाडकर श्रेयस सुटची पाली तर अगदी जाडजूड आहे, परंतु या ठिकाणी दत्ता दिगाडकर ऑन फायर अगदी मिडलिंग चेंडूला केला आणि मात्र फेकून दिला आहे मिड विकेटच्या बाहेर. टावरिंग षटकार. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर नक्कीच आज षटकार आल्यानंतर आपण जर पाहिलं तर फक्त 9 धावा या ओव्हरमध्ये मात्र खर्च केला. तर 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. एकूण आपण जर धावसंख्या पाहिली तर 48 धावा धावफलकावर 4 गडी गमावले आणि समीकरण आता मात्र पाहू शकता आपण 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 25 धाबींची गरज, म्हणजे जवळपास 12.50 सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कुठेतरी विजय पाटील 5 चेंडूवर जे गमावलं होतं ते मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र गमावलं, कारण दत्ताच्या बॅटमध्ये खूपच छान फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराने कुठेतरी एक नवीन ऊर्जा किरवली संघाच्या खिलाडूमध्ये मात्र नक्कीच निर्माण झाली असेल. थोडसा खेम्यामध्ये आपण जर पाहिलं तर थोडंसं आनंदाचं वातावरण सुद्धा असेल. बारा चेंडू 25 धाबा. नवीन गोलंदाज इथे मात्र सज्ज होतो या मयूर, ज्याने एक षटक हाताळलं होतं दुसऱ्या षटकाला, परंतु मात्र तो महागडा षटक होता आणि तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे कॅप्टनने आणि तो विश्वास मात्र सार्थ ठरतोय का. फुलटॉस चेंडू आहे, स्वतः गोलंदाज फॉलो करून पण ते जाऊन मात्र या ठिकाणी चेंडू अडवतोय. फुलटॉस लेंथ होती मात्र या ठिकाणी व्यवस्थित टायमिंग झालं नाही आणि त्याच कारणाने आपण पाहतो की पहिला चेंडू इथे मात्र डॉटच्या स्वरूपात समाप्त करतोय. 11 चेंडू 25 धावा. असं वाटतं की या सामना शेवटच्या क्षणापर्यंत मात्र एकाने एक रंगत निर्माण करेल असे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पहा पंचाला प्रश्न विचारलाय आऊस द्याट, परंतु मात्र नक्कीच फलंदाज अगोदरच मात्र ऑफस्टंपला सफल झाले होते आणि त्याच कारणाने मात्र ही अपील पंचांनी फेटाळली. लेग बायचा इशारा आहे
अवंतर धाव इथे मात्र पाहायला मिळते. धाव कशी आहे ही महत्वाची नाही, धावा येणं इम्पॉर्टंट आहे. आता मात्र साईस्फोट किरोली संघासाठी 10 चेंडू विजयासाठी 24 धाबींची गरज. एखादा डॉट चेंडू इथे मात्र प्रेशर टाकले फलंदाजावर पडतो. एखादा मोठा फटका आला तर मात्र गोलंदाज थोडंसं दडपण आपल्याला पाहायला मिळेल. पूर्ण क्रीडा रसिक आपण पाहतो की या सामन्याकडे मात्र टकमक लावून मात्र या ठिकाणी हा सामना पाहतायत. खूपच चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो. अगदी यॉर्कर लाईन डिलिव्हरी होती. काय जबरदस्त गोलंदाजी. ज्याप्रमाणे विजय पाटीलने षटक हाताळलं, विजय पाटीलने पूर्णपणे थोडंसं प्रेशर आणलं साईस्फोट किरोली संघावर आणि तोच प्रेशर आता मात्र या ठिकाणी मयूर पाटील ठेवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे पहा किती विश्वास आहे मयूर पाटील, कारण पहिल्या षटक त्यांनी हाताला तब्बल 21 धावा खर्च केल्या होत्या आणि या शेवटच्या मोमेंटला सुद्धा मात्र कॅप्टनने त्याच्यावर जो विश्वास ठेवला आहे तो मात्र आतापर्यंत कुठेतरी सार्थ ठरवतोय. सोनू आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा यॉर्कर लाईन डिलिव्हरी. काय जबरदस्त मारा इथे मात्र पाहायला म्हणतो. या कुठल्याही प्रकारचा मात्र फलंदाजांना संधी निर्माण होत नाही. खूपच छान, खरोखरच कौतुकास्पद कामगिरी. काय कमबॅक केला आहे मयूर पाटीलने या डावामध्ये. खूपच जबरदस्त कार्य, चांगली कॅप्टनशिप. असं क्षण वाटलं होतं की मात्र या ओव्हरमध्ये कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल, परंतु आतापर्यंत या ठिकाणी 4 चेंडूची फेकी पाहिली तर अगदी जबरदस्त लेंथवर असं वाटतं की नक्की तिथे कुठेतरी मात्र स्पॉट पिकअप केला आहे आणि त्याच स्पॉटच्या माध्यमातून मयूर पटेल आता मात्र गोलंदाजी साकारतोय. अजून एक फुलर लाईन डिलिव्हरी. काय चेंडूंची फेकी पाहायला मिळते. जणू काय या षटकासाठी पूर्णपणे अभ्यास केला आहे मयूर पाटीलने. खरोखरच तुम्ही दबावच्या स्थितीमध्ये जर अशा प्रकारे गोलंदाजी करू शकता तर मात्र कोणत्याही फलंदाजाला तुम्ही या ठिकाणी शांत ठेवू शकता आणि तोच कार्य आपल्या संघासाठी मात्र या ठिकाणी साकारतोय. 5 चेंडू फेकले आणि 5 चेंडू आतापर्यंत 4 धावा त्यांनी खर्च केल्या. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 52, म्हणजे 7 चेंडू आणि 21 धाबींची गरज. हा चेंडू फार निर्णायक असेल. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर मात्र संधी निर्माण होऊ शकेल. अजून एक यॉर्कर लाईन डिलिव्हरी. काय गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथे मात्र पहा सोनूने आत्महत्या केली आहे. धाव करण्याचा प्रयत्न झाला होता आणि शेवटच्या चेंडूवर मात्र फलंदाज माघारी पडतोय. आता मात्र पूर्णपणे प्रेशर आहे साईस्फोट किरोली संघावर. दर्शनाला म्हणू नका नका, मला दर्शनाला म्हणू नका नका, आई मानते माझी आता आता. काही सामना इथे मात्र आपण पाहतोय हृदयाची ठोके वाढवणारा सामना. परंतु नक्कीच मी म्हणेन की दोन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी कुठेही पावलांचा वापर केला नाही आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला गोलंदाज मयूर पाटीलने. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. काय जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र साकारलेली आहे. पहिल्या स्पेलमध्ये 21 धावा त्याने खर्च केले होते, तरी कॅप्टनने त्याच्यावर जो विश्वास टाकला तो मात्र पूर्णपणे सार्थ ठरवलेला आहे. चला शत्रक्षण लावून घ्या, जास्त वेळ तुम्ही टीम मीटिंग करू नका, कारण यानंतर आम्हाला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. सहा चेंडू विजयासाठी आता मात्र 21 धाबींची गरज आहे. डू ऑर डाय स्थिती आहे. हिट आउट नाहीतर गेट आउट अशी स्थिती आता मात्र साईस्फोट किरोली संघाची आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश दिगाडकर पूर्णपणे आता जबाबदारी असतील दत्ताच्या खांद्यावर. हा सामना जिंकायचा असेल तर किमान दत्ताला मात्र या ठिकाणी 3 षटकार इथे मात्र खेळावे लागतील, कारण 21 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. म्हणजे तुम्ही मोठे फटके खेळूनच मात्र सामना जिंकू शकता. आणि शेवटच्या षटकामध्ये पाहिले तर दबावच्या स्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र गोलंदाज सज्ज होतो या विशाल. आज प्रिन्स 11 पिचे संघाने सुद्धा मात्र जबरदस्त खेळ प्रस्थापित केलेला आहे. पहिला चेंडू स्वेर, क्या बात आहे. बोनसच्या रूपाने इथे मात्र 1 धावा नक्कीच जोडली जाते. या आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू 20 धावा. पहा पहिल्या चेंडू इथे मात्र स्फेअर टाकला गोलंदाजाने आणि काय दडपण टाकण्याचा प्रयत्न केला जातो. या थोडीशी निराशा आहेत खेळाडू, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अतिरिक्त धावा इथे खर्च करू नका. इथे मात्र चेंडू आपली दिली, किस करून चेंडू मात्र एस्टनच्या पाठीमागे जातो असं पल्लवित होत्या मैदानाच्या आतमध्ये किरोली संघाच्या, परंतु त्या आता मात्र अशाच राहतील, कारण दत्ता माघारी परतोय फलंदाज बाद.
पहिला चेंडू आपण पाहिला स्वेर आणि इथे मात्र कुठेतरी चेंडूला आपटी दिली होती विशालने. मोठा फटका नक्कीच खेळायचा होता परंतु मात्र एज लागून मात्र चेंडू इष्टांच्या पाठीमागे गेला आणि मात्र चांगलं कार्य किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. समीकरण मागडा आहे 5 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज आणि आता मात्र युवा टॅलेंट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो केतनच्या माध्यमातून. तुम्हाला मात्र या ठिकाणी हिटिंग नक्कीच करावं लागेल. अटॅकिंग क्रिकेट मात्र या ठिकाणी करावं लागेल कारण प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मात्र या ठिकाणी मोठा प्रहार करायचा आहे. विशाल पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. झेल होण्याची संभावना पाहायला मिळते आणि चेंडू मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. निराश केला आज साईस्पोर्ट किरोली संघाने. ज्याप्रमाणे असं वाटलं होतं की मात्र या सामन्यावर कुठेतरी मात्र या ठिकाणी कमबॅक करतील वर्चस्व गाठवतील परंतु गोलंदाजाने कमबॅक केलं आणि आता मात्र जो आव्हान आहे कुठेतरी दूर आपल्याला पाहायला मिळतं साईस्पोर्ट किरोली संघाच्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र हेमंत आलेला आहे आणि समीकरण आता मात्र खूपच मोठा पाहायला मिळतो. कारण 4 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि धाब्यांची आवश्यकता आहे 20. इथे मात्र राखीच्या बॅटमध्ये फटका चांगला आलाय परंतु अंतर कापता येणार नाही कारण डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे आणि या ठिकाणी विकेट्स हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज विशाल. समीकरण आपण जर पाहिलं तर खूपच महागड आहे परंतु औपचारिकता शिल्लक आहे असं आपण म्हणू शकतो कारण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 16 धाब्यांची गरज. इथे मात्र खूपच छान चेंडूची लेंथ पाहायला मिळते. डॉट चेंडू आलाय आणि मात्र आपण आता म्हणू शकतो की एक पाऊल दूर या विजयापासून जय बजरंग स्पोर्ट माफ करा पिन्स 11 पीचे संघ. इथे मात्र फटका खूपच छान आहे. अंतर सुद्धा मात्र प्राप्त करेल का पाहूया परंतु अमितने काय खेळ आज प्रदर्शित केलेला आहे. लॉंगॉनच्या दिशेने खूपच छान झेल समाप्त केला आहे आणि जो मात्र या ठिकाणी प्रवास होता साईस्पोर्ट किरोली संघाचा तो प्रवास इथून मात्र समाप्त होतोय कारण हा सामना जिंकला आहे प्रिन्स 11 पीसीए संघाने. अनेक अनेक अभिनंदन अँड हार्ड लक साई शेठ बजागे अँड साईस्पोर्ट किरोली.